श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाचे आयोजन प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगोला दौऱ्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे करणार लोकार्पण. तर दुपारी 2 वाजता होणार स्मारकाचे लोकार्पण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकांसाठी रणनीती. त्या आठवड्यातील 4 दिवस अजित पवार करणार महाराष्ट्र दौरा. अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचा साखरपुडा. जय पवारांच्या साखरपुड्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी घेतले होते शरद पवारांचे आशीर्वाद. पुण्यातील वाहतूक कोंडीला कंटाळून जयंत पाटलांनी केला मेट्रोने प्रवास. पुणे नगर रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी असल्याने जयंत पाटलांना गाडी सोडून करावा लागलाय मेट्रोने प्रवास. डोंबिवलीत हिंदी फलकांना मनसेचा विरोध. MMRDAला मराठी फलक लावण्याचा मनसेकडून इशारा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलावली आहे जिल्हा बँकेची बैठक. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी होणार बैठक. तर बैठकीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील जमीन पट्ट्यासंदर्भात मोठा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात बैठक घेतली आहे. तर 8649 हेक्टर क्षेत्र वन जीवनातून वगळण्याची शिफारस. वाहन चालकांसाठी खुशखबर. 10 दिवसात कमी होणार टोल शुल्क. नितीन गडकरी यांची मोठी घोषणा. सिल्लोडमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक. अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली बैठक. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश. मुंबईबाहेर येणाऱ्या गणेश मूर्तींनाही शहरात आता प्रवेश बंदी आहे. मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय. तर कोकण विभागीय आयुक्तांना पालिकेचे पत्र. जेजुरीच्या खंडोबा गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा. पुरातत्व खात्याकडून राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा घोषित. ज्योतिबाच्या नावाचा जयघोष करत सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण. तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात. खेड तालुक्यातील पाईट गावात दरवर्षीप्रमाणे नवखंडे नाथ महाराजांच्या यात्रा. तर यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती कार्यक्रमाचे आयोजन. बैलगाड्या शर्यतीत सैतान आणि सरजा बैलजोडीनं ही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलंय. भिवंडीत महावीर जयंती उत्साहात साजरी. शहरातून निघालेल्या शोभायात्रेत हजारो भाविकांचा सहभाग. अकोला शहरात महावीर जयंती निमित्ताने जैन बांधवांच्या वतीने भव्य रॅली. अकोल्यातील जुना जैन मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली आहे रॅली. तर रॅलीत मोठ्या संख्येनं जैन बांधवांचा सहभाग. बीडच्या आष्टी शहरात महावीर जयंती निमित्त भगवान महावीर यांचा पालखी सोहळा मोठ्या थाटात संपन्न. यावेळी शेकडो जैन बांधव उपस्थित. सातारा जिल्ह्यातील लोकदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील 15 दिवस चालणाऱ्या यात्रेला महत्त्व. तर मुंगी घाटात मानाच्या कावडींचा थरार. सोलापूरमधील बार्शी तालुक्यात महादेवाची कावड यात्रा उत्साहात पार. गेल्या अनेक वर्षाची परंपरा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला कावड बांधून यात्रेची सुरुवात. तर कानाकोपऱ्यातून भाविक दाखल. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मवर्षानिमित्त श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे भव्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन. शनिवार 3 मे 2025 ते शनिवार 10 मे 2025 या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार.
जेजेमध्ये रोबेने केली पहिली शस्त्रक्रिया. रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे जेजे हे पहिले सरकारी रुग्णालय. मोफत रोबोटिक शस्त्रक्रिया पार पडली आहे. नवी मुंबईत आज पाणी पुरवठा राहणार बंद. सीबीडीमध्ये पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. सोलापूर शहराला दूषित पाणी पुरवठा. मराठा वस्ती येथे नळाला काळं पाणी आले. आता महापालिकेच्या प्रशासनाचं दुर्लक्ष. पालिकेने लक्ष द्यावे. भाजपचे नेते अनंत जाधवांची मागणी. महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील सर्वाधिक कार खरेदी करणारे राज्य. आर्थिक वर्ष 2024 ते 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याने खरेदी केल्या 4,68,975 कार. नंदुरबारच्या शहादा शहरातील मुख्य रस्त्यावर 4 चाकी उभी करून चालक फरार. वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण. तर तब्बल 5 तास मुख्य रस्त्यावर झालीये वाहतूक कोंडी. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आंबेडकर जयंतीनिमित्त महापालिकेतील 1,699 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 12,500 रुपयांचा बोनस. तर बोनससाठी 2,12,00,000 रुपयांची आर्थिक तरतूद. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता. तर आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून दुपारी तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा पिकाचं नुकसान झालंय. नवी मुंबईमधील वातावरणात बदल. सकाळपासून ढगाळ वातावरण. पाऊस येण्याची शक्यता आहे. तर बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरात उष्णतेची लाट कायम. 4 दिवसांपासून तापमान 40शी पार. तर पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात. तर पावसामुळे नागरिकांना उखाड्यापासून दिलासा. अमरावतीत अवकाळी पावसाची हजेरी. ढगाच्या गडगडासह पावसाची हजेरी. तर अवकाळी पावसामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना धोका. यवतमाळच्या वणी शहरातील निगुर्डा नदीत सांडपाणी शिरत असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात. तर नदीमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचले. त्यामुळे काठावरील गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण. मावळ तालुक्यातील शेती धरणातील पाण्यावर अवलंबून सर्वच धरणांमधील पाणीसाठा 50% कमी. तर उन्हाचा वाढता तडाखा पाहता आणखी मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांचा 1500 टँकरचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय. सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटीने घातलेल्या अटीची अंमलबजावणी मुंबईमध्ये लागू. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी तहव्वूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता आहे. एनआयएचं पथक अमेरिकेत दाखल झालं असून आरोपीला मुंबई आणि दिल्लीच्या तुरुंगात ठेवण्याची तयारी आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी. सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात हजर राहणार. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झालेल्या भिक्षेकरूंच्या नातेवाईकांचा ठिय्या. काल रात्री 5 भिक्षाकरूंचा मृत्यू झाल्याची घटना. कोणतीही शहानिशा न करता भिकारी म्हणून ताब्यात घेतल्याचा भिक्षाकरूंच्या नातेवाईकांचा आरोप. मुंबईतील शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी एल्फिस्टन ब्रिज आजपासून पुढील 2 वर्षांसाठी वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार. त्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होईल. सलग 28 दिवस रांगोळी काढून साकारलाय छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट. संभाजी महाराजांचा जन्म ते बलिदान असा संघर्षमय जीवनपट कराड शहरातील साक्षी शहा यांनी रांगोळीद्वारे मांडलाय. सिंधुदुर्गातील काजू बी उत्पादन घटले. काजूचा दर्जा घसरला. यामुळे व्यापारी वर्ग चिंतेत आहे. मावळमधील कार्ला मळवली मार्गावरील पथदिवे बंद. तर प्रवाशांची गैरसोय. पथदिवे बंद असल्याने अंधारात अपघात होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील 624 शाळांमध्ये टँकरने पाणी पुरवठा. यामुळे शहरातील अनेक भागात जलसंकट निर्माण झाले. सूर्य प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात. दिवाळीपर्यंत मीरा भाईंदरकरांची तहान भागणार. प्रताप सरनाईकांचे नागरिकांना आश्वासन.
पैठण शहरात काही दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित, यामुळे नागरिकांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा वाऱ्यावर. विमानतळाच्या रनवेवर स्पोर्ट्स कारची प्रॅक्टिस. विमानतळ सुरू होण्यापूर्वीच विनापरवाना प्रॅक्टिस. गडचिरोलीमध्ये पोलीस मुख्यालयात पोलीस पाटलांची कार्यशाळा. कार्यशाळेला 600 पोलीस पाटलांची उपस्थिती. गावातील गंभीर गुन्हे, अत्याचार, अंधश्रद्धा यावर प्रतिबंध घालून सामाजिक सलोखा राखण्यासाठी केलंय मार्गदर्शन. पनवेलमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून अपघात झालाय. कैलास पार्क सोसायटीच्या 8व्या मजल्यावरील स्लॅब कोसळलाय. त्या सोसायटीच्या पुनर्बांधणीचं काम सुरू असताना हा स्लॅब कोसळलाय. त्या अपघातात 7 कामगार जखमी झालेत, तर 2 कामगारांची प्रकृती गंभीर आहे. बंदुकीचा धाक दाखवून ट्रक लुटण्याचा प्रयत्न. तर गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसलाय. तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा परिसरातील ही घटना आहे. मुंबईतून अमरावतीत एमडी ड्रगची डिलिव्हरी करणाऱ्या 3घांना अटक करण्यात आली. त्या अमरावती पोलीस आयुक्तांच्या स्पेशल स्क्वॉडने ही अटक केली. 8 लाखांचे एमडी ड्रग जप्त केलेत. शिर्डीत रामनवमी उत्सवात सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या बीड आणि राहुरीतील आरोपींना अटक करण्यात आली. तर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आहे. कराड वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून दुचाकी चोरट्याला अटक. तर इचलकरंजी शहर पोलीस ठाण्यातील ही गुन्हा उघडकीस आलाय. सॅन्टो डोमिंगो मधील नाईट क्लबचे छत कोसळल्याने अपघात. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अचानक छत कोसळलं. छत कोसळून 113 जणांचा मृत्यू झालाय, तर 255हून अधिक जण जखमी झालेत. निवृत्त मुख्याध्यापक पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला, नंतर स्वतः घेतलाय गळफास. नाशिकच्या जेल रोड परिसरातील ही घटना आहे. पुण्यात वर्षभरात 70 माता मृत्यू. त्यात महापालिका क्षेत्रातील रहिवासी 26 माता असून दारिद्र्य रेषेखालील महिलांचं प्रमाण जास्त आहे. परभणीच्या पूर्णा शहरातील एसबीआय बँकेत भर दिवसात चोरी. तर शेतकऱ्यांचे 1,90,000 रुपये लंपास करण्यात आलेत. मागील काही दिवसांपासून बँकेत चोरीची घटना वाढल्यामुळे बँकेत सुरक्षा रक्षक वाढवण्याची ग्राहकांची मागणी. जालन्यात 4 एकर डाळिंबाच्या बागेला शॉर्ट सर्किटमुळे आग. बदनापूर तालुक्यातील ही घटना आहे. तर सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.